कोणी रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, राकेशने आता त्याच्या व्यक्तीला एका फोन लावलेला असतो आणि त्यानेच तर हे अर्णवला बाहेर जायला पाठवलेलं असतं। तेव्हाच तर आपल्याला ईश्वरीकडे जाता येईल आणि यासाठी त्यानं पूर्ण सोयी करून ठेवलेली असते आणि त्याला असं वाटत असतं की चला फायनली आपल्याला जे हवंय ते आता शक्य झालेलं आहे आणि त्यामुळेच ना तो खूप जास्त खुश असतो आणि तो आता विचार देखील करत असतो की चला फायनली आपण ज्याचा विचार केला होता ते आता आपल्याला मिळत आहे आणि म्हणूनच तो खूप जास्त खुशही असतो। त्याच वेळेला मात्र आता पाहायला मिळतं राकेश आता लगेच ती गाडी वगैरे घेऊन तिकडनं जायला निघतो। अंजली झोपल्याचा त्याने आता या सगळ्यामध्ये फायदा करून घेतलेला असतो, कारण त्याला काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर इंदोरी जिलेबीकडे पोचायचं असतं। इकडे बिचारी जिलेबी म्हणजेच आता ईश्वरी ही एकटीच असते घरामध्ये आणि तिकडे तिकडे फिरत असते। त्याच वेळेला तिच्या लक्षात येते की घरात कोणीतरी आलेलं आहे का, कारण ती एकटीच घरात असते आणि त्यातही ना तिचा मोबाईल आहे ना तर तिला सापडत नसतो। खरं तर ना रूममध्ये म्हणजेच त्या घरात आता राकेश शिकलेला असतो आणि राकेश आधी इकडे तिकडे बघत असतो कोणी खरंच नाही आहे ना। त्यानंतर तो ईश्वरीची मजा घेऊ लागतो। जेव्हा आता तो ईश्वरीची मजा घेत असतो तेव्हा मात्र आता बिचारी ईश्वरी अस्ताव्यस्त होऊन इकडं तिकडं पाहत असते आणि तिला कळत नसतं की घरात कोणी आलंय का, मग आपला मोबाईल कुठे गेला ही सुद्धा तिला भीती वाटत असते। मग जेव्हा तिला आता तिचा मोबाईल इथे राकेशच्या हातात दिसतो तेव्हा मात्र ती दचकते, कारण तिला वाटलंही नव्हतं की राकेश आता इथे असेल, कारण तिला असं वाटत होतं की राकेश जो आहे ना तो ऑलरेडी गेलेला आहे। मग हा राकेश आला तरी कुठून हा प्रश्नच ना आता पडलेला असतो, म्हणूनच आता ती खूप जास्त घाबरते। पण त्यावेळेला ना राकेशसुद्धा ना इतका घाणेरडा दाखवला आहे ना, तो आता म्हणू लागतो की ये जिलेबी ये, आज आपल्या दोघांनाही कोणी अडवू शकत नाही, आज फक्त आपण दोघंच असणार आहोत। मग बघ आपल्या दोघांमध्ये कोणीही इतर येऊ शकत नाही, आज तू फक्त माझी आहेस माझी। मग असं म्हटल्यानंतर बिचारी ईश्वरी घाबरते आणि जेव्हा ईश्वरी घाबरते ना तेव्हा इकडे तिकडे पाहू लागते। ईश्वरी स्वतःचं रक्षण करण्यासाठी सगळीकडे पळत असते, पण तो राकेश थोडी ना तिला सोडणार आहे। एखादा राक्षस कसा जे हवंय ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातो, अगदी तसंच झालेलं होतं। जे हवंय ते मिळवण्यासाठीच तो आता अस्ताव्यस्त होऊन इकडं तिकडं फिरत होता आणि त्याच वेळेला आता तो ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी आज घरात कोणीही नाही आहे, त्यामुळे तू आज माझ्या तावडीत सापडलेली आहेस, तुला आता माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही, असं देखील आता तो म्हणू लागतो। बिचारी ईश्वरी खूप जास्त घाबरते, इकडे तिकडे आता फिरू लागते। तिलाही कळत नसतं की काय करावं ते, पण तरीसुद्धा आता तिचा जीव मुठीत घेऊन ती इकडे तिकडे फिरत असते। पण त्याच वेळेला मात्र आता लक्षात आलेलं असतं की काय करावं। ती ओरडतही असते, पण तिचा आवाज ऐकायला आज घरात कोणीही नसतं ना, म्हणूनच तर या संधीचा फायदा जो काही आहे तो खरं तर राकेश घेत असतो। राकेशने याच गोष्टीचं औचित्य साधलेलं असतं की घरात कोणी नाही आहे तेव्हा या जिलेबीवर हात टाकायचा आणि त्याला आता माहिती पडलेलं असतं की आपलीच आज दिवाळी आहे, आपल्याला आज कोणीही अडवायला नाही आहे, त्यामुळे तो अगदी बेभान होऊन आता तिथं आलेला असतो। बेभान म्हणजे काय, इन शॉर्ट त्याला आता काही झालं तरी या जिलेबीला स्वतःला मिळवायचं असतं आणि यासाठी त्याचे प्रयत्न सुरू असतात। जे प्रयत्न तो इतके दिवस करत होता ते प्रयत्न त्याला आताही तेच करायचे असतात आणि त्याला असं वाटत असतं की चला आज आपल्याला सगळं काही मिळणार आहे। पण अर्णव जो आहे ना तो या सगळ्यात बरोबर तत्पर आहे। इथे बिचारी ईश्वरी आपला मोबाईलही त्याच्याकडे मागत असते, त्याला विनवणी करत असते, पण तो तिला मोबाईलही द्यायला तयार नसतो। आता काय करावं आणि काय नाही या मोठ्या द्विधा मनस्थितीत ईश्वरी अडकलेली असते। आता ईश्वरीला समजून जातं की आपलं काही आता होणार नाही आहे, आता आपण या माणसाकडनं कामातून गेलो, ही भीती कुठेतरी तिच्या मनात असते आणि त्यामुळेच ना आता ती खूप जास्त घाबरलेली असते आणि ती राकेशकडे रागातच पाहत असते। पण राकेशही ना इतका मूर्ख दाखवला आहे ना, तो सरळ तिला म्हणतो की आज ना तुला कोण नाही वाचवणार, तू फक्त माझी झाल्याशिवाय मी आज तुला सोडणार नाही आहे। मग काय मग मिस इंदोर, असं बोलून हळूहळू जवळ येतो आणि आज तर ही जिलेबी
आवडीनं खाणार आहे मी. इतके दिवसांचं जे स्वप्न होतं ना ते आज पूर्ण होणार आहे. आता तो हात लावायला ईश्वरीला जाणार तेवढ्यातच त्याच्या खांद्यावर हात ठेवला जातो. जेव्हा त्याच्या खांद्यावर हात ठेवला जातो तेव्हा ईश्वरी खूप जास्त खुश झालेली असते, कारण ईश्वरीने मागे आलेला आता तो अर्णव पाहिलेला असतो. त्यामुळे अर्णवला बघून तेव्हा कुठे तिचा जीव भांड्यात पडतो. आता इकडे राकेशला असं वाटत असतं की चला आपण आता जिंकलेलो आहोत, ते सगळं काही आपल्या हातात आहे. पण नाही, आता त्या सगळ्या गोष्टी हाताबाहेर गेलेल्या असतात, कारण तिथे आता अर्णव आलेला असतो. अर्णवची जी काही जबरदस्त एंट्री झालेली असते ना त्यामध्ये मात्र अर्णव जो आहे तो बेभान झालेला असतो, कारण आहे ना त्याला आता या सगळ्या गोष्टीचा राग येत असतो. आणि मग काय, तो राग कसा तरी बाहेर काढायचा हे तर फिक्सच असतं, आणि त्यासाठी तर एवढं सगळं काही आता त्यानं केलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पहिल्यांदा तो ईश्वरीला सावरतो. ईश्वरी खूप जास्त हर्ट झालेली असते, मनातून खचलेली असते. ईश्वरी ही डायरेक्ट येऊन अर्णवला मिठी मारते, तर अर्णवही तिला प्रेमाने अगदी जवळ घेतो आणि तिला म्हणत असतो की मी सिंदूर शांत हो, मी आहे ना, काही होणार नाही. आणि त्याच वेळेला आता राकेश जोरात ओरडतो त्यावर राकेशच्या नरडीचा घोट आता अर्णव घेऊ लागतो आणि त्याला म्हणतो की ती माझी बायको आहे आणि माझ्या बायकोला हात लावायचा जराही प्रयत्न केलास ना तर माझ्याशी गाठ आहे, एवढं लक्षात ठेव. तुला असं वाटत असेल की या सगळ्यामध्ये तू जिंकलायस, पण नाही, तू या सगळ्यात ना हरलायस. असं बोलूनच ना त्याचा चांगलाच गळा दाबला जातो. आणि जेव्हा त्याचा गळा दाबला जातो ना तेव्हा मात्र आता अर्णव त्याला म्हणतो की तुला ना असा बंद पाडीन ना की तुझे श्वासच बंद होतील. त्यावर आता राकेश म्हणतो तू काय शॉवरचा नळ आहे का डायरेक्ट बंद व्हायला, तुला असं वाटतंय का? असं बोलून तो आता चिडतो. आणि ज्यावेळेला तो आता चिडलेला असतो ना तेव्हा मात्र आता अर्णव म्हणतो की तुझी काय वाट लावेल ना हे तुलाही कळणार नाही. माझ्या बायकोला जराही हात लावायचा नाही, ती हिम्मतही करायची नाही. अर्णव असताना सुद्धा राकेश इतका पिसाळलेला कुत्र्यासारखा करत असतो ना की तो अजूनही तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत असतो. मात्र अर्णवने मध्ये हात धरलेला असतो, त्यामुळे आता त्याला ईश्वरी जवळ जाता येत नसतं. ईश्वरी बिचारी खूप जास्त रडत असते. तिलाही कळत नसतं की आज जर अर्णव सर आले नसते तर आपलं आज काय झालं असतं. या भीतीनेच तिला खूप जास्त रडू येत असतं. इकडे राकेशचा प्लॅन तर अर्णवने येऊन फ्लॉप केलेला असतो, त्यामुळे आता राकेशला इथं थांबूनही उपयोग नसतो, कारण त्याला अंजलीकडे सुद्धा टायमिंगवर पोहोचायचं असतं. मात्र राकेशही इतका हलकट आहे ना की तो आता म्हणत असतो की तुला असं वाटत असेल की आज तू जिंकलेला आहेस, पण नाही, या जिलेबीला खाण्यासाठी ना मी काही करेन, मी पुन्हा एकट्यातच संधी घेऊ शकतो, असं देखील आता त्यानं म्हटलेलं असतं. मग काय, या सगळ्या गोष्टीचा रागच ना आता इकडे ईश्वरीला येत असतो आणि ईश्वरी तर टेन्शनमध्ये आलेली असते. ईश्वरी आता अर्णवला हे सुद्धा म्हणत असते की अर्णव सर, आज जर तुम्ही नसला असतात तर माझं काय झालं असतं. ईश्वरीला अर्णव शांत करतो आणि म्हणत असतो आहे ना मी, शांत हो, काही होणार नाही आहे तुला, मी असताना तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही आहे. असं बोलूनच तो तिला आता शांत करत असतो. आणि जेव्हा तो आता तिला शांत करतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी त्याच्या मिठीमध्ये येऊन खूप जास्त आता रडू लागलेली असते. अर्णवही तिला मायेने जवळ घेतो. अर्णवचं ईश्वरीवर मनापासून प्रेम असतं, पण ही ती वेळ नाही आहे आपलं प्रेम व्यक्त करायची, हे देखील आता अर्णवला माहिती असतं. आणि म्हणूनच अर्णव फक्त ईश्वरीला त्या रूममध्ये घेऊन जातो. जेव्हा अर्णव ईश्वरीला रूममध्ये सुद्धा घेऊन जातो ना तेव्हा सुद्धा आता ईश्वरीचं कुठेही लक्ष नसतं. ईश्वरी फक्त इकडे तिकडे पाहत असते आणि ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, खरंच मी इमॅजिनही करू शकत नाही आज माझ्यासोबत काय घडलं असतं, पण नशीब तुम्ही माझ्यासोबत होतात म्हणूनच मी या सगळ्या संकटातून वाचले, नाहीतर आज माझं काहीच खरं नव्हतं. असं बोलून ती पुन्हा एकदा रडू लागते. त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी नेहमीच तुझी साथ द्यायला येईन, तू असं समजू नकोस की तू एकटी आहेस, तुला मी एकटीला कधीच सोडणार नाही, तू नेहमी माझी आहेस आणि माझीच राहशील. असं बोलूनच आता तो तिला जवळ घेतो. दुसरीकडे मात्र आता इकडे ईश्वरी झोपलेली असते, तर अर्णव त्या ईश्वरीकडे पाहत असतो.
आणि तो आता ईश्वरीकडे पाहून म्हणत असतो की मला कळतंय ईश्वरी, तुला या सगळ्याचा त्रास होत असणार आहे, पण मी तरी काय करू? जर तो अंजलीताईचा नवरा नसला असता ना, त्याचा गेम तर कधीच खल्लास केला असता मी. पण मी पडती बाजू माझी येते ना अंजलीताईमुळे, म्हणूनच तर मला त्याचं काही करता येत नाही. इथेच तर माझा नेम चुकतोय. पण नाही, मी त्याला असा सोडणार नाही, कारण त्याने आज तुझ्यावर हात टाकलाय. उद्या काही होऊ शकतं. कसाही प्रयत्न करून तो तुझ्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करेलच. म्हणूनच नाही, काही झालं तरीसुद्धा मी त्याला तुझ्याजवळ येऊ देणार नाही म्हणजे नाही. असं देखील आता इकडे अर्णव एकटाच बडबडत असतो मनातल्या मनात. दुसरीकडे सकाळ झालेली असते आणि अंजली आता फोन लावत असते, पण फोन काही त्याचा लागत नसतो. फोन लागत नसल्यामुळे ती आता चलबिचल झालेली असते आणि ती म्हणत असते की ह्यांच्याकडनं कोणाचा तरी दुसऱ्याचा नंबरसुद्धा घ्यायला पाहिजे होता. आता मी आजीला काय उत्तर देऊ? आजीने जर मला विचारलं तर काय करू? चिंटूला तरी कॉल करते असा विचार करून तिने आता कॉल करायला घेतलेलाच असतो. तेवढ्यातच राणी सरकार असा आवाज येतो. मग काय, तिकडे लगेच ती पाहू लागते तर तिकडे आता राकेश आलेला असतो आणि त्याच वेळेला आता ती खूप जास्त घाबरलेली असते आणि राकेशला विचारत असते, काय हो तुम्ही गेलात तर गेलात, मला सांगितलंहीच नाही ना, असं का केलं हो तुम्ही? असं करायला नको होतं. मी तुम्हाला किती मिस केलं तुम्हाला माहिती आहे का? आणि त्याच वेळेला अगं सकाळी काकड आरती असते, त्या काकड आरतीला गेलो होतो मी आणि त्या काकड आरतीलाच फोन स्विच ऑफ ठेवला होता, बाकी काही नाही. अगं जरा प्रसन्न वाटलं गं बाहेर गेल्यावर, असं देखील तो आता तिला म्हणू लागला. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलला ना, तेव्हा मात्र आता इकडे तेव्हा कुठे जाऊन जीव भांड्यात पडलेला होता अंजलीचा. पण अंजली म्हणते, सांगून जायचं, निदान मेसेज तरी करायचा ना, मी तुम्हाला इतकं शोधत बसलीच नसती. किती मला त्रास झाला माहिती आहे का? मला विचारत होते नको ते तुम्ही कुठे गेला असाल, काय गेला असाल. राकेश म्हणतो, अगं बाळा मी तुझीच काळजी करतो ना गं, तुझ्यासाठी मी आपल्या बाळासाठी देवळात गेलो काकड आरतीसाठी. मी विचार केला की सगळं काही चांगलं होईल आणि यासाठी तर मी देवळात जायचं ठरवलं. मग तुला आवडलं का हे सगळं? बघ तुझ्यासाठी प्रसादही आणलाय. आणि असं बोलून तो तिच्या हातात प्रसादाचाही डब्बा देऊ लागतो. त्याचा इथे प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि तो आता म्हणत असतो की अर्णव ईश्वरी, तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही या सगळ्यात जिंकलेला आहात, पण हा तुमचा गैरसमज आहे. मी तुम्हाला आता सोडणार नाही आहे. दुसरीकडे मात्र आता अर्णवने त्या पाटीलला कॉल केलेला असतो आणि पाटीलला कॉल करून आता अर्णव बोलत असतो की काय आहे पाटील, तुझं लक्ष कुठे? पाटील म्हणतो का काय झालं, तो अजूनही हॉटेलमध्ये आहे. तर नाही, हॉटेलमध्ये तो नाहीच आहे. तू बघतोयस का, तो काल रात्री इथं येऊन गेला. एवढा भयंकर प्रसंग घडला होता ना, मी जर नसलो असतो ना तर ईश्वरीचं काय झालं असतं याचा विचारही मी करू शकत नाही. असं देखील आता अर्णव जो आहे तो बोलू लागतो. अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो तेव्हा पाटीलही चकित होतो. पाटील म्हणतो, काय एवढं सगळं झालं, पण माझं तर लक्ष होतं. कसा गेला तो? नाही, तुला माहीत नाही तो माणूस कसा आहे. तो मला चांगलंच माहिती आहे. म्हणूनच तर ना मला इतका राग आला आहे ना त्याला असं वाटत असेल की तो जिंकला असेल, पण त्याला ना असं मी जिंकू देणार नाही आहे. तो काही झालं ना तरी तो माझ्या वाकड्यात घुसला आहे ना, तर त्याला आता मी कसा इंगा दाखवतो ते बघच. पण तू ना त्याच्यावर लक्ष ठेव. तो अंजलीताईचा नवरा आहे म्हणून, नाहीतर ना त्याला कधीच लाईनवर आणला असता. देखील आता अर्णव पाटील याला बोलू लागतो. मग काय, पाटीलही म्हणत असतो की काहीच काळजी करू नका, मी लक्ष ठेवून आहे. इकडे आता राकेश आणि त्याचसोबत अंजली मस्तपैकी चहा घेत एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला आता अंजली म्हणत असते की तुम्ही नव्हतात ना, मला खूप जास्त भीती वाटत होती. तुम्ही कधी याल, काय याल, असे नको ते विचार मनामध्ये येत होते. अगं अशी काय करतेस राणी सरकार, मी देवळातच तर गेलो होतो ना काकड आरतीसाठी, असा कसा शोधून तुला कुठेही मी निघून जाईन? मग असं देखील आता जो राकेश आहे तो अंजलीला बोलत असतो आणि अंजलीला सावरून घेत असतो. तेवढ्यातच ना दारावर एक व्यक्ती आलेला असतो, ज्याच्या टेम्पोने राकेश रात्री गेलेला असतो. आणि तो व्यक्ती आता तिथे येऊन सांगू लागतो की हे घ्या तुमच्या मिस्टरांचं पाकिट, काल रात्री टेम्पोमध्येच पडलं होतं, तेच द्यायला आलो होतो. मग आता इकडे अंजलीच्या लक्षात येतं की हा तर मला सांगतोय की मी सकाळी गेलो होतो, मग रात्री टेम्पोने हा कुठे गेला होता, असा विचार आता अंजलीच्या डोक्यामध्ये येऊ लागतो.
अंजली आता इकडे तिकडे बघू लागते आणि तिला तिचंही कळत नसतं, पण जेव्हा ती पाकिट उघडते तेव्हा त्यामध्ये राकेश नायर असं नाव असतं, कारण त्याने तर राजेश असं नाव अंजलीला सांगितलेलं असतं. आणि मग ते पाकिट उघडल्यानंतर तिला त्याचं ओळखपत्र सापडतं. दुसरीकडे ईश्वरी रूममधून आता बाहेर येत असते. तिला असं वाटत असतं की अर्णव पुन्हा एकदा कामासाठी बाहेर गेला आहे का, म्हणून तिचा जीव नुसता घाबराघोबरा झालेला असतो. ती हळूच बाहेर येते तर तोपर्यंत अर्णवना फोनवर बोलत असतो. तर तेवढ्यातच लक्ष जातं आणि म्हणूनच आता ईश्वरी तिथे येते. आणि जेव्हा ईश्वरी तिथे येते ना, तेव्हा अर्णव तिला म्हणत असतो की मला असं वाटलं की काय झालं, तुला काय वाटलं, अर्णवने तिला विचारलेलं असतं. तर ती म्हणते की मला असं वाटलं की तुम्ही मला एकटीला सोडून गेलात की काय, माझा जीव पुन्हा एकदा घाबराघोबरा झाला होता. तर अर्णव म्हणतो की असं कसं मी तुला सोडून जाईल आणि तुला न सांगता कसं मी जाईन, कालचाच प्रसंग एवढा ताजातवाना असताना तुला मी आता कुठेही एकटीला सोडणार नाही, कायम मी तुझ्या सोबत आहे, काळजी करू नकोस, असं देखील आता अर्णवने ईश्वरीला सांगितलेलं असतं. तर ईश्वरीसुद्धा आता या अर्णवमध्ये इतकी तल्लीन झालेली असते ना, कारण तिला माहिती असतं की काल जर हा अर्णव नसला असता तर आज आपलं काय झालं असतं, याच भीतीने तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे अर्णव तिला म्हणत असतो की नको काळजी करू, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेस आणि तुला मी असं कुठेही सोडून जाणार नाही. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं की आपण जे काही अर्णवच्या बाबतीत गैरसमज करून घेतले ते तर तसे चुकीचे आहेत, कारण अर्णव सर खरंच ना मनाने खूप जास्त चांगले आहेत आणि मीच असा विचारही केला नव्हता की एवढं सगळं काही आमच्या आयुष्यात घडेल. पण आज काल अचानक जो काही प्रसंग घडला ना, तेव्हापासून माझा जीव ना खूप जास्त वेगळ्याच पेचात अडकला आहे. कधी काही झालं तर म्हणजे मी एकटीच असते आणि मी एकटी असताना अर्णव म्हणतो की नाही, मी तुला एकटीला कधीही सोडणार नाही, तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत कायमच असेन. खरं तर अर्णव ना ईश्वरीवर मनापासून प्रेम करत असतो, पण तो म्हणतो की ही ती वेळ नाही आहे प्रेम व्यक्त करायची आणि मी जोर जबरदस्ती करूनसुद्धा तुझं प्रेम मिळवणार नाही आहे. तुला स्वतःहून कळायला हवं तुझंही माझ्यावर प्रेम आहे तेव्हाच मी माझ्या प्रेमाबद्दलही सांगेन, असं देखील आता अर्णव मनातल्या मनात बोलत असतो. तर इकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णवच्या छान अशा गप्पा रंगलेल्या असतात. अर्णवला असं वाटत असतं की ईश्वरीला या सगळ्यातून बाहेर काढायचं असेल तर तिच्याशी थोडं बोललं पाहिजे, तिच्याबरोबर टाईम घालवला पाहिजे. तर ईश्वरी हे सुद्धा म्हणते की तुमच्यातला भडकूचंद कुठे गेला. तर अर्णव म्हणतो की मला जिथे भडकायचं असतं ना तिथे मी बरोबर भडकतो, जिथे भडकायचं नसतं तिथे फक्त प्रेमाचा वर्षाव करतो, असं देखील आता अर्णव बोलतो. त्यावर ईश्वरी त्या अर्णवकडे एकटक पाहू लागते. तिला आता कसं तरीच होत असतं आणि त्याच वेळेला मात्र आता जेव्हा ईश्वरी अर्णवकडे पाहत असते तेव्हा अर्णवचंही ईश्वरीकडनं नजर काही हटत नसते, कारण तिलाही आता अर्णवबद्दल खूप काही वाटायला लागलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र अर्णवचे ती उपकारही मानत असते, कारण आज जर तुम्ही नसला असतात तर राकेशने माझे बेकार हाल केले असते, पण तो राकेश असा कसा येऊ शकतो, म्हणजेच अंजलीताईंना काय सांगून आला असेल ते त्याचं त्यालाच माहिती, पण अंजलीताईसमोर ना त्याचं चित्र लवकरच उघड होईल, असं देखील आता इकडे असणारा हा अर्णव बोलत असतो. आणि अर्णव जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो ना तेव्हा ईश्वरी ही थोडी का होईना स्टेबल झालेली असते आणि ईश्वरी आता इकडे तिकडे पाहू लागते. तर त्याच वेळेला आता अर्णवला ईश्वरी म्हणत असते की आपलं ना झालं तरी गाडी अडकते ना ती फक्त एकाच ठिकाणी जाऊन अडकते, ती म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये, ती म्हणजे तो अंजलीताईचा नवरा आहे. तर अर्णवही म्हणतो की हो ना, जर तो अंजलीताईचा नवरा नसला असता ना तर मी त्याचे बेकार हाल केले असते, एवढं तर नक्की आहे, असंही तो म्हणत असतो. त्यावर ईश्वरी अर्णवला राकेशच्या अनेक रूपांबद्दल सांगू लागते आणि तो असाच आहे आणि तो ज्या काही गोष्टी अशा विचित्र करतो ना त्यामागे सुद्धा त्याचा मुख्य हात आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो तेव्हा मात्र इकडे राकेश जो आहे तो एकटाच असतो. आणि तेव्हा आता राकेशला अंजली विचारते की तुम्ही रात्री टेम्पोने कुठे गेला होतात आणि तुमचं पाकिट, आणि हा राकेश कोण आहे. त्याबरोबर आता इकडे राकेश घाबरतो, त्याची चोरी पकडली गेलेली असते, ती सुद्धा खुद्द अंजलीनेच. इतके दिवस ज्या अंजलीला मूर्ख बनवत होता त्याच अंजलीने आता त्याला चांगलाच बेटीस धरलेला असतो. इकडे ईश्वरी ही त्याचबद्दल म्हणजेच राकेशबद्दलच अर्णवला सांगत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.